आज एक वक्तव्य केलं होतं निवडणुकीसंदर्भात 100 बोकडे कापावे लागतात आणि 3 कोटी जवळपास खर्च येतो म्हणून आणि त्यावर वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केले काय म्हणतात? हे बघा, विरोधी पक्षाला शब्दाचा विपर्यास करण्याची सवय आहे। मी जे 100 बोकड्याचं आणि 2-2, 3-3 कोटीचं बोललो हे 100% खरं आहे। त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात, पण बुलढाणा तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका आजचा उभाटाचा उमेदवार, या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि 100 बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत। यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी। दुसरासुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचाच माझ्या मतदारसंघाच्या बाजूला आहे, तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार 100 बोकड्याच्या वर कापून करोडो रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे। एवढंच काय, माझ्या विरोधामध्ये लढलेली त्यांच्या उभाटाचा उमेदवार त्याने सुद्धा 70 कोटी खर्च केलेला आहे। त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले की जरा याच्यावर लक्ष ठेवा। हे जे यांना असं वाटतं ना की खोके बोके बोकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा, मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं, माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं, जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं। आणि ज्या वेळेला हे पैसे खर्च करतो त्यावेळेस मी पण त्यांच्या पक्षामध्ये होतो आणि मी हा तमाशा पाहत होतो। हे काय सांगतील मला? आणि मी स्वतः नगरसेवक, माझी पत्नी, मी 5 वेळेस जिंकलो, माझी पत्नी 4 वेळेस जिंकली, 2 नगराध्यक्ष निवडणुका आम्ही जिंकलो, पण त्या 5ही निवडणुकाचा खर्चसुद्धा आमचा 2 लाखावरचा नाही आहे। आमची लढाई कार्यकर्त्याच्या कामाच्या भरवशावर असते। या विधानसभेत सुद्धा मी अल्प पैशामध्ये ही निवडणूक जिंकलेलो आहे। त्या बाईच्या ज्या समोरच्या बाईने 70 कोटी खर्च केले त्यांच्या तुलनेत माझा 1% पण माझा खर्च नाही आहे। म्हणजे मग पैसे जे खर्च करतात सगळेच नेते म्हणतात की निवडणुकीला खरोखर पैसा लागतो की नाही लागत? आता बहुतांश निवडणुकांमध्ये शहरातले लोक जे पैशावाले हेच जाऊन ग्रामीणमध्ये निवडणुका लढतात आणि त्यांच्याकडे गडगंज पैसा असतो, त्याच्यामुळे ग्रामीण भागातला माणूस जिंकत नाही। आणि मी जे वक्तव्य केलं मी काय चुकीचं नाही केलं, हे माझ्यासमोर घडलेलं आहे। हे मी त्या वडेट्टीवार, त्या वैभव नाईक आणि ती मुंबईची महापौर या सगळ्यांना सांगतो आपल्या माध्यमातून की तिथं बसून डिगावण्यात चबरेपणा करू नका, हे वास्तव खालचं आहे, मी जे बोललो खरं आहे। निवडणुकीच्या वेळेला संजय गायकवाडवरती निवडणूक आयोगाला लक्ष ठेवावं लागतं? माझ्यावरती नाही, जे खर्च करतात त्यांच्यावरती ठेवा। मी काय निवडणुकीला आता काय मी काय जिल्हा परिषद लढणार आहे का? मी जे सांगतो की काँग्रेस उभाटा जे मागे जिंकले आणि आता सुद्धा ज्यांनी करोडो खर्च करून 100 बोकड्याचे बळी दिले त्यांच्यावर लक्ष ठेवा। हा पैसा आमचा नाही, हा तुमच्या काँग्रेसवाल्यांचा, उभाटाचा आणि पवार साहेबांच्या गटाचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।